नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यत्वे जे विद्यार्थ्यांचे कमेंट्स आहे किंवा मला जे काही त्यांनी इन्क्वायरी केली आहे किंवा जे काही एक चिंता आहे, एक टेन्शन आहे विद्यार्थ्यांना, त्या रिलेटेड आपण थोडंफार बोलणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। स्पेशली विद्यार्थ्यांचे जे काही कमेंट्स आहेत त्याचा रिप्लाय म्हणून किंवा त्याचा उत्तर म्हणून किंवा त्यांचं थोडं समाधान म्हणून मी हा व्हिडिओ स्पेशली विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव घेतो आहे। त्यामध्ये रिसेंटली बघा काही ग्रुप्समध्ये मेसेजेस स्प्रेड झालेले असतील आणि टेलिग्राम ग्रुप असेल किंवा व्हॉट्सॲप ग्रुप असेल, मलासुद्धा काही विद्यार्थ्यांनी मेसेजेस पाठवले। तर त्यामध्ये न्यूजपेपरमध्ये काही न्यूज आलेली आहे किंवा बातम्या आलेल्या आहे की जे काही आता प्रायव्हेटायझेशन सुरू आहे महावितरण, महापारेषण, महानिर्मितीमध्ये किंवा महानिर्मिती वितरणमध्ये किंवा त्या रिलेटेड टेंडर वगैरे निघाले आहेत वगैरे असं काहीतरी न्यूज आहे। पुढारीमध्ये 23 डिसेंबर 2024ची ही न्यूज आहे। प्रकाशगडमध्ये अदानी पॉवरचा शिरकाव, तळमजल्यावर कंट्रोल रूम, 5व्या मजल्यावर कार्यालय उभारणे, ठीक आहे, उभारले वगैरे, ठीक आहे। तर याचं तुम्हाला मी फक्त एक ठळक म्हणून सांगतो, बाकी ते न्यूज खूप मोठी आहे। त्यामध्ये मागील 5-6 महिन्यांपासून या शासनाच्या प्रकाशगड इमारतीमधील काही जागा अदानी पॉवरला देण्यात आली असून या कंपनीचे कार्यालय देखील सुरू करण्यात आलेले आहे। तसेच प्रकाशगड इमारतीच्या तळमजल्यावर सुद्धा त्यांना अद्ययावत कंट्रोल रूमची व्यवस्था करून देण्यात आलेली आहे। यापूर्वी कधीही कोणत्याही कंत्राटदाराला कंपनीच्या स्वखर्चाने अशी VIP सुविधा कधीही पुरवण्यात आलेली नाही। त्यामुळे कामगारांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे, ठीक आहे। तर ही जी बातमी आहे मित्रांनो, ही 23 डिसेंबरची आहे। डिटेल तुम्ही बघू शकता, स्क्रीनवर तुम्हाला दाखवतो आहे। त्यानंतर राष्ट्रसंचार हे एक न्यूजपेपर आहे। खाजगीकरणाची महानांदी, 340 उपकेंद्र खाजगी कंत्राटदाराच्या घशात, निविदा निघाल्या म्हणजे टेंडर निघाले, ठीक आहे। म्हणजे हे उपकेंद्र म्हणजे जे सबस्टेशन असतात ते सबस्टेशन कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर देणार आहे अशी एक न्यूज आहे। आणि याच्यामध्ये कृष्णा भोईरजी आहे, सरचिटणीस महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, यांचंसुद्धा इथं मत इथं त्यांनी दिलेलं आहे न्यूजपेपरला। आणि प्लस योगेश घोरपडे देशमुख, प्रदेशाध्यक्ष महाऊर्जा इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन, यांचंसुद्धा इथे एक कमेंट आहे। बघा इथे आपण जे महत्त्वाचे मुद्दे ते बघू। घरगुती ग्राहकांच्या मनगुटीवर प्रीपेड मीटर बसवणार होते ते। गेल्या काही वर्षाच्या कालावधीत सर्वच प्रकारच्या वीज ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी अडकली आहे। ही थकबाकी वसूल करण्यासाठी प्रशासनाला मोठ्या प्रमाणात तारेवरची कसरत करावी लागत आहे। त्यामुळे सर्व ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड वीज मीटर बसविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे। त्याला विरोध झाल्यानंतर हा निर्णय मागे घेण्याचा आला होता। मात्र आता पुन्हा घरगुती ग्राहकांना तसे वीज मीटर बसविण्याच्या हालचाली शासनाने सुरू केलेल्या आहे। त्यामध्ये 340 उपकेंद्र म्हणजे सबस्टेशन, 340 सबस्टेशन हे खाजगीकरणामध्ये जाणार असं टेंडर निघालं असायची न्यूज आहे राष्ट्रसंचारमध्ये। त्यानंतर बघा एक पुढारी म्हणून आहे पुणे बारामती, यामध्ये सुद्धा अशाच प्रकारची एक न्यूज आहे। वीज वितरण कंपनी राज्यांवरील बोजा, ठीक आहे, असं एक न्यूज आहे। RBIचं म्हणणं काय आहे, कंपन्यांच्या एकत्रित तोटा 6.5 लाख कोटींवर, खाजगीकरण अनशुल्क आढाव्याचाही सल्ला। तर मित्रांनो, अशा न्यूज तुम्ही बघण्यात आलेल्या असेल तुमचे जे ग्रुप्स आहे, टेलिग्राम ग्रुप असेल किंवा तुमचा व्हॉट्सॲप ग्रुप असेल, त्यामध्ये विद्यार्थी मित्र हे न्यूज बघत असतात किंवा बघितल्या असतीलच ऑब्व्हियसली। त्यामुळे मला त्यांचे कमेंट आले, त्यांच्या त्यावर व्हिडिओ घेण्यासाठी मला विद्यार्थ्यांनी म्हटलं आणि अभ्यासामध्ये त्यांचा परिणाम होतो आहे। त्यांचा म्हणजे आता जे महावितरण, महापारेषण, ITI भरती आहे, मुख्यत्वे बरेचसे पोस्ट आता निघालेले आहे। त्यामध्ये ITIचे जे विद्यार्थी आहे ते एक्झामची वाट बघत आहे, महापारेषण, महावितरणची। त्यामध्ये थोडंफार आपल्याला पॉझिटिव्ह सिग्नल असं मिळालं होतं की जानेवारीमध्ये ही एक्झाम आता कोणत्याही डेटला कंडक्ट होईल, ती एक चांगली न्यूज होती। परंतु आता 23 तारखेला आपण आंदोलनसुद्धा केलं होतं। जे काही ट्विटर ईमेल कॅम्पेन आहे ते कॅम्पेनसुद्धा केलेलं होतं आणि आता आंदोलनाच्या तयारीमध्ये विद्यार्थी होते जानेवारीमध्ये। परंतु आता ही न्यूज स्प्रेड होत आहे। लक्षात घ्या, माझा 12 ते 13 वर्षाचा महावितरणचा अनुभव, जे काही माझा अनुभव आहे त्यावरून मी तुम्हाला हे काही गोष्टी सांगत असतो। आम्ही जेव्हापासून जॉईन झालेलो आहे, म्हणजे साधारण मला 12-13 वर्ष जास्त झाली, तर तेव्हापासून या गोष्टी आम्ही ऐकत आहे की महावितरण प्रायव्हेटमध्ये जाणार, MSEB प्रायव्हेटमध्ये जाणार, महानिर्मिती प्रायव्हेटमध्ये जाणार ह्या गोष्टी। परंतु ह्याचा कधीही काही इफेक्ट झालेला नाही आहे मित्रांनो। तुम्हाला एकदम बॉटम लाईन सांगतो, खूप जास्त काही मी ॲनालिसिस करत बसत नाही। ॲनालिसिसचा व्हिडिओ पुढे येईलच आपला एखादा वाटलं तर या रिलेटेड, कारण की याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात
बघा हे जे म्हणतात की नाही खूप जास्त बोजा झाला आहे, लॉस आहे मान्य आहे, परंतु याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी आहे. नुसतं काय तेवढंच नाही, महावितरण, महापारेषण, महानिर्मिती लॉसमध्ये गेली किंवा काही तोटा आहे. तोटा कशामुळं असतो? हे काय करतात म्हणजे कुठलंही गव्हर्नमेंट असो, मी पर्टिक्युलर एका गव्हर्नमेंटला म्हणत नाही, कुठलंही इलेक्शन असो, कुठल्याही वर्षी इलेक्शन झालं की त्या वर्षी 1 वर्षापासून हे अशी खैरात वाटणं सुरू करतात. यांनी कसं होतं की यांनी तो बोजा आणखी वाढतो. ठीक आहे. आता इलेक्शनमध्ये वोट्स घेण्यासाठी फॉर एक्झाम्पल आता ही लाडक्या बहिणींना त्यांनी खुश केलं आणि लाडक्या बहिणींनी त्यांना वोट दिला आणि भरपूर साऱ्या मतांनी निवडून आले सरकार. ठीक आहे. आता ते कुठले सरकार असो, मी पण ते चुकीचं आहे. जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे, मग तो कुठलंही सरकार असो. ठीक आहे. तर आता बघा, आता त्याचा बोजा हा पुरा अख्ख्या महाराष्ट्राला भोगावा लागणार आहे पुढचे 5 वर्ष, हे लक्षात घ्या. हे जे प्रायव्हेटायझेशन आहे हे या गव्हर्नमेंटच्या नीतीमध्ये आहे. प्रत्येकाची एक नीती असते गव्हर्नमेंटची, या नीतीमध्ये आहे की प्रायव्हेटायझेशन करायचं. तसे एक एक स्टेप ते पुढं ते घेत आहे, मागच्या काही 5-10 वर्षापासून घेत आहे. ठीक आहे. आता प्रत्येकाचं ओपिनियन हे वेगळं असेल, मी माझं मत सांगतो. तर बघा कुठे काय ॲडजस्ट करायचं, म्हणजे ती गव्हर्नमेंटची कंपनी कुठली असो, ती MSCBची असो का रेल्वे असो की आणखी कुठली असो, त्याला सुधारायचं नाही किंवा त्यातून बाहेर निघालं पाहिजे किंवा काहीतरी त्याच्यामध्ये चांगले बदल केले पाहिजे जेणेकरून प्रायव्हेटायझेशनपासून वाचू शकलं पाहिजे. हा प्रयत्न केला जात नाही आहे, परंतु ते प्रायव्हेटायझेशनमध्ये जास्तीत जास्त कशी जाईल याचा प्रयत्न केला जात आहे गव्हर्नमेंटद्वारे. ठीक आहे. कारण कसं आहे की RBIने ऑलरेडी त्यांना सांगितलेलं आहे, गव्हर्नमेंटला सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये आत्ता त्यांनी रिपोर्टसुद्धा दिलेला आहे मागच्या काही दिवसात, की महाराष्ट्रामध्ये मागच्या 2 वर्षामध्ये सगळ्यात जास्त उसनवारी झालेली आहे. उसनवारी म्हणजे पैसे घेतलेले आहे, पैसा मागितलेला आहे RBIला वगैरे, जे काय आपण म्हणतो लोनच्या स्वरूपात, किंवा कारण की हे असे इलेक्शनमध्ये निवडून येण्यासाठी हे प्रकार केले जातात आणि मग ते जनतेला भोगावं लागतात. ठीक आहे. असो, तो काही आपला मुद्दा नाही आहे, परंतु याचा परिणाम म्हणून हे जे प्रायव्हेटायझेशन आहे हे होत असतं. आणि आता महावितरण, महापारेषण, महानिर्मितीमध्ये अशी एक थोडीशी चाहूल लागलेली आहे. पण तुम्ही माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगतो, आता हा झाला भाग वेगळा, परंतु माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगतो की या गोष्टी मागच्या 5-10 वर्षापासून सुरू आहे, कुठेच काही झालेलं नाही आहे. ठीक आहे. कारण की युनियन खूप जास्त, आपल्या युनियनची जी लेवल आहे ती खूप चांगली आहे. भरपूर प्रकारचे युनियन आहे पूर्ण MSCBचे तिन्ही कंपनीचे, आणि ते खूप चांगल्या प्रकारे लढा देत असतात याच्या विरोधामध्ये. आणि त्यामुळेच आतापर्यंत राहिलेलं नाही, तर मागच्या 5 वर्षाआधी सगळं बोंबललं असतं, सगळं MSCB अख्खं प्रायव्हेटमध्ये गेलं असतं. परंतु हे युनियनची जी स्ट्रॉंग आहे, बरेचसे युनियन्स आहे आपल्या टेक्निकल लेवलला, कर्मचारी लेवलला आहे, इंजिनियर्स लेवलला आहे, अभियंता लेवलला वगैरे, आणि मागासवर्गीय वगैरे भरपूर आहे. भरपूर चांगले युनियन आहे आणि त्यांचं मी तर म्हणेल त्यांच्याचमुळेच अजूनपर्यंत हे MSCB प्रायव्हेटमध्ये गेलेलं नाही. आणि त्याचं याआधीच 5 वर्ष 7 वर्ष आधीच ते प्रायव्हेटमध्ये गेलं असतं. आताही खूप जास्त प्रयत्न होणार आहे प्रायव्हेटायझेशनचे. ठीक आहे. आता हे प्रीपेड मीटर वगैरे, ठीक आहे, प्रीपेड मीटर हे खूप जास्त वाईट नाही आहे तो प्रकार, परंतु अख्खच्या अख्खं प्रायव्हेटमध्ये जाणं हे चुकीचं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये माझ्या अनुभवावरून सांगतो की हे फक्त आता गोष्टी आहे, त्याच्या मागे तुम्ही लागू नका. याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहे की प्रायव्हेटमध्ये कसं असते की प्रायव्हेटमध्ये ग्रामीण भाग, जसं फॉर एक्झाम्पल महावितरणचं सांगतो, महावितरणचा ग्रामीण भाग किंवा तालुका प्लेस हे प्रायव्हेटलासुद्धा हँडल करता आलेलं नाही आहे. तसे प्रयोग आधीसुद्धा झालेले आहे की ग्रामीण भाग जो आहे किंवा मग तशा प्रकारचं जे काही आहे ते याला दिलेलं आहे, प्रायव्हेट कंपनीला दिलेलं आहे. पण ते त्यांना ते हाताळता आलं नाही, कारण महावितरणमध्ये काम करणं, वसुली करणं, या गोष्टी करणं हे त्यांना जमत नाही. ते फक्त महावितरणचे एम्प्लॉईज करू शकतात. महावितरणचे जे टेक्निशियन आहे किंवा विद्युत सहाय्यक आहे किंवा जुने एम्प्लॉई आहे, सिनियर टेक्निशियन आहे किंवा अभियंता आहे, हेच फक्त हे काम करू शकतात आणि त्याच्याचमुळे त्यांना एवढा पगार मिळत असतो. परंतु सोपं काम नाही आहे. काम बाकीचे सुद्धा आहे, परंतु हे काम सोपं नाही आहे महावितरणचं. ठीक आहे. आणि त्यामुळेच हे महावितरण टिकून आहे, सगळ्यात महत्त्वाचा भाग. प्रायव्हेटमध्ये गेल्यावर 10,000मध्ये ते एम्प्लॉईला काम करावं लागते, मग तो म्हणते काय कटकट आहे, सोडून द्या, तो पळून जातो. ठीक आहे. प्रायव्हेटमध्ये त्याच्यामुळे ह्या प्रायव्हेट कंपन्या प्रायव्हेटमध्ये जर दिलं तरी जसं झालेलं आहे प्रयोग काही ठिकाणी, फक्त ते मुंबईसारख्या ठिकाणी यशस्वी झालेले आहे. त्याच्यामुळे प्रायव्हेटायझेशन झालं किंवा आतापर्यंत जे काही झालं ते मुंबई एरियामध्ये जास्त झालेलं आहे. आणि पुढे जरी झालं तरी मुंबई, पुणे, नागपूर किंवा तुमची जे मेन सिटीज आहे, संभाजीनगर झालं किंवा एखादा नाशिक झालं, अशा ठिकाणी जास्त चान्सेस आहे. बाकी ग्रामीण भागामध्ये हे प्रायव्हेटायझेशन करूच शकत नाही. पॉसिबिलिटी म्हणजे नाहीच्या बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे जे आहे ते स्टेप बाय स्टेप प्रोसेस असते, का एका दिवसात सगळं प्रायव्हेटमध्ये जात नसते. आणि यांनी म्हटलेलं आहे उपकेंद्र म्हणजे सबस्टेशनचे टेंडर निघाले असं यांचं म्हणणं आहे, किंवा न्यूजमध्ये असं यांनी म्हटलेलं आहे, न्यूजपेपरमध्ये. तर ते काय कसं असते, एखादी कुठून तरी काहीतरी गोष्ट कानावर येते आणि त्याचा एकदम बोबाटा होऊन जातो, म्हणजे सगळेजण तेच सांगायला लागतं. ॲक्च्युली कधी असं नसतंही. ठीक आहे. बघू आता, असलं तरी काही हरकत नाही. त्याच्यामध्ये फक्त जे पुढचे रिक्रुटमेंट आहे त्याच्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. मी असं म्हणणार नाही की होणारच म्हणून, परंतु आता जे रिक्रुटमेंट आहे महापारेषण, महानिर्मिती प्लस महावितरण या तिन्हीमध्ये जे ITIचे रिक्रुटमेंट आहे त्यावर त्याचा 100% काहीही परिणाम होणार नाही आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, अभ्यासामध्ये राहा. तुम्ही मनामध्ये अशा गोष्टी घेऊन किंवा टेन्शन्स घेऊन अभ्यास करू नका. त्याने तुमचा अभ्यास होणार नाही आणि सिलेक्शनवर त्याचा इफेक्ट होईल.
पुढे जे होईल ते होईल. कारण आम्ही जेव्हापासून आमचं सिलेक्शन झालं, आम्ही जॉईन झालो तेव्हापासून आम्ही या गोष्टी ऐकत आहे की प्रायव्हेटमध्ये जाईल, प्रायव्हेटमध्ये जाईल, प्रायव्हेटमध्ये जाईल. परंतु आजपर्यंत तसं काहीही झालेलं नाही आहे. गव्हर्नमेंटमध्येच आहे आणि सगळं प्रयत्न सुरू असतात. गव्हर्नमेंटचे प्रयत्न 100% सुरू असतात. परंतु युनियन आपलं एवढं स्ट्रॉंग आहे की त्याला अपोज करतात आणि ते हाणून पाडतात त्यांचे प्रयत्न. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही काळजीमध्ये राहू नका, तुम्ही अभ्यासामध्ये राहा. आणि आता जे रिक्रुटमेंट त्यांनी काढलेलं आहे, त्यांना असं वाटलं असतं त्यांनी आधीच रिक्रुटमेंट काढलेलं नसतं. कारण त्याच्यामुळे कसं आहे की त्यांना वाटलं असतं प्रायव्हेट करायचं तर त्यांनी जागाच काढल्या नसत्या. तर असं काही नाही आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टीत बसून थोडंसं दूर राहा. कारण की आता अभ्यासाचा खास वेळ आहे आणि आताच या न्यूज स्प्रेड होत आहेत किंवा आताच टेलिग्रामवर, व्हॉट्सअपवर तुम्ही या न्यूज बघता आहेत. तुम्ही फक्त विद्यार्थ्यांच्या काळजीखातर किंवा विद्यार्थ्यांखातरच हा स्पेशल व्हिडिओ घेतलेला आहे, जेणेकरून तुमच्या डोक्यातून, तुमच्या माइंडमधून या गोष्टी निघाल्या पाहिजे. कारण ते अदानी वगैरे ते तो न्यूज आहे ना, तिथं कन्फर्म आहे. कारण की ते अदानी म्हणजे ते गव्हर्नमेंटचा जावईच आहे तो. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटने त्याला खूप डोक्यावर घेऊन ठेवलेलं आहे आणि त्याला यूएसनी बॅन केलेलं आहे. यूएसनी त्याला जेलमध्ये सुद्धा पाठवलेलं आहे अदानीला आणि आपली गव्हर्नमेंट त्याला डोक्यावर घेते. याच्यापेक्षा काय वाईट असणार आहे. याचा परिणाम तुमच्या अभ्यासावर होऊ देऊ नका. कारण महापारेषण, महावितरण आणि महानिर्मिती आता ॲड आलेली आहे. तर त्याचं जे रिक्रुटमेंट आहे ते 100% पूर्ण कंप्लीट होणार आहे. त्याच्यामध्ये काहीच फरक पडणार नाही. याच्यापुढे जे काही रिक्रुटमेंटचे कमी करतील किंवा काय कसं काय स्टेप बाय स्टेप काय करायचं ते करतील. अभ्यासामध्ये राहा, तयारीमध्ये राहा. जानेवारीमध्ये कधीही डेट येऊ शकते आणि तुम्हाला एक्झामला बसावं लागेल. ठीक आहे. त्याच्यामुळे त्याच तयारीमध्ये राहा, त्या फोकसमध्ये राहा. प्रायव्हेटमध्ये होईल मग आता आपलं सगळी प्रोसेस कॅन्सल होईल, महापारेषण भरती कॅन्सल करेल, महावितरण भरती कॅन्सल करेल, या माइंडमध्ये राहू नका, या टेन्शनमध्ये राहू नका. ठीक आहे. भरती 100% कंप्लीट होईलच असं माझं मत आहे एकंदरीत सगळ्या गोष्टींवरून. ठीक आहे. तर अशा करतो मित्रांनो, थोडंफार मी तुम्हाला दिलासादायक काहीतरी इन्फॉर्मेशन द्यायचा आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे. अभ्यासामध्ये राहा. स्पेशल तुमच्यासाठी, तुमच्या कमेंटसाठी मी हा व्हिडिओ स्पेशली घेतलेला आहे. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा थोडासा दिलासा मिळेल आणि ते सुद्धा अभ्यासाला परत लागतील. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल यूट्यूब चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला तर सबस्क्राईब करा, जेणेकरून जे महत्त्वाचे अपडेट्स आहेत ते वरच्यावर आपण तुम्हाला देत राहू. धन्यवाद मित्रांनो.